मुळात उच्च प्रतीचं बी बियाणंच नसेल तर आपण चांगल्या प्रतीचं धान्य मिळू शकत नाही. तो फॉर्म्युला इथे लागू होतो. म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये उच्च प्रतीचं सर्वोत्कृष्ट प्रतीचं स्त्री बेलीन पुरुष बनवण्याचे काही प्रोग्राम आहेत. पंचकर्म आहे, म्हणजे संशोधन चिकित्सा आहे, संशमन चिकित्सा आहे, आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्माच्या पद्धतीनं शरीरशुद्धी, कर्मशुद्धी, मनशुद्धी, बीजशुद्धी, बीजसंस्कार असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत आणि ते राबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून वंध्यत्व अवॉइड करायचंय तर सगळ्यात बेसिक एकच पॉईंट आहे, आता मला बाळ पाहिजे हा विचार आला की आयुर्वेदाचा हा प्रोग्राम चालू व्हायला पाहिजे. अच्छा. आणि तिथून पुढे ह्या गोष्टी चालू होतात आणि मग हा प्रोग्राम साधारणतः मिनिमम 3 महिन्याचा असतो. मग गर्भधारणा झाल्यानंतर तिथून पुढे गर्भसंस्कार चालू होतात. तर डेफिनेटली आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण जर फॉलो केलं तर वंध्यत्वाचं निवारण 100% आपण करू शकतो. इव्हन तो येणारे काही चॅलेंजेस आहेत, कॉम्प्लिकेशन आहेत, बाळामध्ये अपंगत्व असेल, अनुवंशिक येणारे आजार असतील, हे पण याच्यातून आपल्याला खूप अवॉइड करता येतात. डेफिनेटली. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.